कार मंडळी, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की ईश्वरीच्या लग्नाची तयारी सुरू असते. सर्वजण हे आनंदित असतात. तर आपण पाहतो ईश्वरीची आई ही विचारांमध्ये पडलेली असते आणि ईश्वरी तिच्याजवळ जाते आणि आईला विचारते, आई काय झालं, तू काही चिंता करू नको. आणि आई बोलते, ईश्वरी मला खूपच टेन्शन आले बघ, आपल्या नम्रताचं लग्न तर व्यवस्थित होईल ना. तेव्हा ईश्वरी तिला उत्तर देते, आई नम्रताचं लग्न देखील व्यवस्थित होईल आणि तिचा संसार देखील चांगला होईल. का बरं तुला माहिती आहे का? कारण आमच्या डोक्यावर आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीची आई ही बाजारामधून जात असते. तेव्हा तिची नजर ही वल्लरीवर पडते आणि ती विचार करते, या बाईमुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठे संकट आले आहेत आणि आता माझ्या मुलीच्या जीवनात देखील हिच्यामुळे संकट येत आहेत. असे विचार करून ती वल्लरीच्या जवळ जाते आणि तिला पकडते. तेव्हा वल्लरी ही जोरात तिला धक्का मारते व तिथून निसटून जाते. आणि त्यावेळेस ईश्वरीची आई जोरात आरडाओरडा करते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णव देखील येतात. ईश्वरीला ती बोलते की ईश्वरी लवकर इकडे ये, ती बाई निसटून गेली, तिला मी पकडले होते. आणि अर्णव विचारतो की कोण बाई होती ती. आणि तेव्हा ईश्वरीची आई त्याला उत्तर देते, तीच बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली. आणि तेव्हा अर्णवला देखील खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णवच्या आईच्या आत्महत्येस वल्लरी जबाबदार आहे हे सत्य अर्णवला समजणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.